नमस्कार मंडळी, माझं नाव राकेश भगत आणि बिनधास्त बोल ह्या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे. मंडळी, आजचा विषय थंबनेल बघून तुमच्या ध्यानातच आला असेल. नक्की दारू अजून किती घरं बरबाद करेल. मंडळी, आजचा विषय बघा. आपले एक सबस्क्रायबर आहेत, त्यांना ही व्हिडिओ पाहिजे होती, त्यामुळे आपण ही आजची व्हिडिओ बनवलेली आहे. मंडळी, विषय बघा. आजकाल पोराला बापाची चप्पल घालायला यायला लागली की पोरग दारू प्यायला पळते. प्रत्येक घरातली गोष्ट आहे मंडळी. ही कोणाच्या घरात गोष्ट घडत नाही असं नाही. 100त 4 घरं सोडली तर प्रत्येक घरात आता ही गोष्ट घडते. पण नक्की पोरांना ह्या सवयी कशामुळे लागतात आणि कोणामुळे लागतात? मंडळी बघा, पोरांना ज्या त्या वयात ताब्यात ठेवलं तरच कोणत्याही गोष्टी पासून पोरगा आपलं लांब राहणार. ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. नाहीतर तुम्ही विषय बघा कसा आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही आता किती बघताय, दारू पिऊन ऍक्सिडेंट झाला, दारू पिऊन पोरग मेलं, दारू पिऊन काय झालं, काहीही घडतं मंडळी. किंवा दारू पिण्यानं गुन्हेगारी करून पोरग आता आज तुरुंगामध्ये आहे, अशा घटना सुद्धा घडतात मंडळी. तुम्ही बघत आहात. त्यामुळं नक्की विषय कशामुळे आणि काय होतंय हे आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगतो. मंडळी, ही व्हिडिओ बनवायसाठी मी भरपूर सर्च केला, भरपूर माहिती घेतली, त्याच्यानंतरच ही व्हिडिओ तुमच्या समोर मी घेऊन येतोय. मंडळी, विषय बघा. पोराला शाळेत असल्यापासून पोराचं वागणं कसं असतं, जिथल्या तिथं असतं. त्यानंतर पोरग कॉलेजमध्ये जातं. कॉलेजमध्ये गेल्यानंतर खरं तर पोरांना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजकाल काय होतंय, पोराला आता शाळेत 8वीला जर गेलं तरी त्या पोराला आता मोबाईल पाहिजे. मोबाईल, गाडी, हे सर्व आता जेवढ्या सुविधा आहेत त्या पोराला शाळेच्याच टायमिंगला भेटतात. आणि कॉलेजला जसं जसं पोरग जातं तेव्हा त्याला लॅपटॉप पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. पण मंडळी बघा, ज्या पोरांची परिस्थिती नाही त्या पोरांच्याकडे पण बघा. आणि ज्या पोराला खरंच आपलं घर पुढे न्यायचे ती पोरं बी कशी राहतात आणि कशी वागतात बघा. मंडळी, अक्षरशः जर म्हटलं तर अशी सुद्धा पोरं आहेत, त्या पोरांना वह्या पुस्तकात घेण्यासाठी पैसे नसतात. पण काय काय अशी सुद्धा पोरं आहेत, त्यांना रोज 500-500 रुपये पुरत नाहीत. सिगरेट पाहिजे, बियर पाहिजे, ही सगळ्या गोष्टी पोरं करतात. पण आई वडिलांना ह्या गोष्टीपासून काहीच कसं काय माहित नसतं. मंडळी, बापाला आणि आईला थोडं का होईना माहिती खरं म्हणजे असतं बघा, तरी सुद्धा न बघितल्यागत करतात. मग असं जर केलं तर त्या पोराला जास्त फायदा उचलून पोरग अजून पुढच्या पावलावर पडतं. मंडळी बघा, आणि अशा घटना आजकाल तुम्ही बघताय जास्त प्रमाण आता ऍक्सिडेंटचं कशामुळे झाले तर दारूमुळे. पोरग कॉलेजला गेलं की बाप लगेच पोराला गाडी घेऊन देते. बरं, ती पोरग गाडी कशी चालवते, त्या गाडीवर किती जणांना बसवते हे सुद्धा कोण बघत नाही. अशा घटना होते त्याला खरं तर घरचे सुद्धा जिम्मेदार असतात. मंडळी, विषय बघा. पोराला गाडी घेऊन दिली, पोरग गाडी घेऊन घरनं तर एकटं जातं, त्याच्यानंतर अजून एकाला घेतं, त्याच्यानंतर अजून घेतं. तिघ चौघ जण बसून सुद्धा गाडीवर जातात आजकाल, कॉलेजला असो, शाळेला असो. मग अशा पोरांना गाडी आई बापानं देणं ही कितपर्यंत योग्य आहे? खरं तर चुकी आपण करतो आणि त्या पोरांच्यावर दोष येतो. आपण जेवढ्या सवयी पोरांना लावतो ना, त्या सवयी पोरांना कसं वाटतं बघा. एखाद्या पोराला पेन्शन लिहायचं जर पोराचं वय असेल, त्याच काळात तुम्ही त्याच्या हातात पेन दिला तर ज्या पोराला पेनानं लिहायच्या टायमिंगला त्या पोराला काय हातात द्यावं लागेल ह्याचा सुद्धा विचार करा. भविष्याचा भरपूर विचार करून पोरांना आणि पोरांच्यावर लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मंडळी. कारण काय काय लोकांना तर बघा, एकुलती एक पोरं असते ती, आणि एवढं हातातोंडाला आलेलं पोरग निघून जातं. अशा सुद्धा घटना होत्यात. विचार करा तुम्ही. काय लोकांची पोरं दारूमुळे बरबाद होत्यात, काय लोकांची पोरं गाडीचा ऍक्सिडेंट होत्यात, काय लोकांचं काहीही होतं. अशा सुद्धा भरपूर घटना आहेत. त्यामुळं पोरांना कितपर्यंत ताब्यात ठेवायचं हे तर सगळ्यात महत्वाचं घरच्यांच्या हातात आहे. त्यामुळे होतंय काय, पोराला बापाची चप्पल बसली की त्या पोराचं आयुष्यच कमी होते. खरं म्हटलं तर पोराला आता अक्षरशः बापाला खांदा द्यावा लागतोय. ज्या बापानं स्वतःला म्हातारपणी त्या पोराला सांभाळायसाठी एवढं आता लहानाचं मोठं करतोय, पण त्या बापाला एक माहित नसतं की आपल्या लाडामुळं आणि आपल्या प्रेमामुळं आज आपल्याला त्या पोराला खांदा द्यायची वेळ आली. ही घटना आजकाल घडायला लागली. खरं म्हटलं तर ह्यात सगळी चुकी म्हणजे आई वडिलांचीच पडते. पण असं सुद्धा म्हणता येत नाही की आई वडिलांच्या चुकीमुळे सगळं होतं. पोरांना बी थोडीशी तरी आपल्या परिस्थितीची जाणीव पाहिजे. ज्या पोराला घरामध्ये मला सांगा 3 टाइम खायचं म्हटलं तर त्याचे आई वडील रोज कष्ट करतात, पण त्या पोरांना आजकाल त्याची जाणीव राहिलेली नाही. अशी भरपूर पोरं आहेत बरं का. आणि अशी सुद्धा पोरं आहेत त्या पोरांनी गरिबी बी बघितली, श्रीमंती पण बघितली, पण ती पोरं आज कुठल्या कुठं जाऊन पोचली. भरपूर मंडळी अशी सुद्धा पोरं आहेत. त्यामुळं
मी या व्हिडिओच्या मार्फत एकच सांगतो तुम्हाला, पोरांना कितपर्यंत आपण प्रोत्साहन करायचं ही खरं तर आपल्याला कळलं पाहिजे. त्यामुळं कोणतीही गोष्ट करा, पोरांना राग सुद्धा येऊन द्या. 2 दिवस रडत्याल, गप बसत्याल, पण पोरांना ज्या त्या टायमिंगला जी ती वस्तू घेतली पाहिजे. मला सांगा, आमच्या काळात जर म्हटलं तर आम्हाला सायकल भेटायच्या टायमिंगला एसटीनं प्रवास करायचो. आम्ही सुद्धा हट्ट करून सायकली घेतल्या, पण त्या काळात तुम्हाला सांगतो, त्या सायकली घेतल्या बरं वाटलं, पण काय कालांतरानं आमच्या बरोबरच्या पोरांनी गाड्या घेतल्या, पण त्यांनी गाड्या घेतल्या म्हणून त्या सायकलवरनं दुर्लक्ष झालं. परत अशी वेळ आली की घरच्यांच्या वर रोज विनंत्या करून काय करून गाडी घ्यायची वेळ आली, पण ती गाडी कितपर्यंत टिकवली हे कोणी सांगू शकत नाही. गोम्याला बस गाडी, सोम्याला बस गाडी, त्या गाडीची वाट लागली. शेवटी खर्च कोणाला करायला लागला? घरच्यांना. हे सुद्धा पोरांच्या देहात येत नाही त्या गोष्टी. कारण मैत्री तुम्ही करा, पण ती मैत्री कितपर्यंत पाहिजे ही आपला स्वतःला कळलं पाहिजे. कसं असतं बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मंडळी, कोणत्याही गोष्टीमध्ये सगळी चुकी एकाचीच नसते, त्यात 2 बाजू असतात. आपण कसं म्हणतो, नाण्याला 2 बाजू असतात, तशीच ही गोष्ट आहे मंडळी. त्यामुळं पोरांच्यावर लक्ष खरंच ठेवलं पाहिजे. तुम्ही विचार करा, तुम्ही दिवसभर कष्ट करताय, तुम्हाला पोरं शाळेत काय करतात काय नाही कोणालाच माहित नसतं, पण जेव्हा काही घटना तुमच्या समोर येतात तेव्हा माणसाचं डोळं उघडतं. पण मंडळी विचार करा, वेळ निघून हातातनं गेल्यावर तुमच्या समोर काय घटना आल्यानंतर काही त्याचा फरक पडणार नाही. कारण पोरग जर हातातून निघून गेलं तर भविष्यात मला सांगा, उद्या तुम्हाला काय कोण वाले, असा खरा विषय. मंडळी, आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मंडळी. आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.